हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण रोज मोमोज। त्यासाठी मी बीटरूट घेतलेलं आहे, तुकडे करून घेतलं बीटरूटला। एका मिक्सीच्या पॉटमध्ये टाकून थोडं पाणी टाकून आपण त्याचं छान बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे आणि आता त्याला गाळून घ्यायचं आहे। या पद्धतीने गाळून घेतल्याच्या नंतर आपण जे बीटरूटचं पाणी आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडं तेल टाकून आणि जेवढा मैदा मावेल त्याच्यामध्ये तेवढा मैदा टाकून आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे, छान मळून घ्यायचा आहे। हा गुलाबी रंगाचा गोळा आपला तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने आपण साधा गोळा पण तयार करून घेऊया। थोडंसं मैदा घेतला आणि त्यामध्ये थोडं मीठ आणि तेल टाकून छान मळून गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर दोन्ही रंगाचं पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे। तर एक मोठा गोळा तोडत आहे आणि त्याची छान एक मोठी पोळी आपण लाटून घ्यायची आहे आणि एखादी माप घेऊन आपण जसं ग्लास आहे, वाटी आहे, त्याचं माप घेऊन आपण सर्व एकसारख्या पुऱ्या काढून घेणार आहोत। या पद्धतीने कापून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपण गुलाबी रंगाच्या पिठाच्या पण करून घ्यायच्या आहे। तर दोन्ही रंगाच्या पुऱ्या आपल्या तयार आहेत। तर चला आपण या पद्धतीने मांडणी करून घेऊया आणि त्यावरती आपण मोमोजचा मसाला टाकून घेऊया। जे मोमोजसाठी आपण भाजी बनवली होती ती टाकलेली आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून फुलांचा आकार द्यायचा आहे। बघा किती सोपी पद्धत आहे। तर याच पद्धतीने आपण सर्व मोमोज बनवून घ्यायचे आहे। याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे आणि आता आपण याला स्टीम करायला ठेवून देऊया। छान 10 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे। झाकण लावून स्टीम केल्याच्या नंतर बघा किती छान शाईनी तयार झालेले आहे, शाईन आलेली आहे। तर काढून घेऊया, थोडं थंड करून आपण हे गरमागरम सर्व करूया। तयार आहे आपले रोज मोमोज। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।